वर्षाची ती चालत आलेली परंपरा आहे. काय नाही वाटत, देवाचा खूप आमच्या कृपा आहे. देव आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही वर्षभर देवाच्या कृपेने हसलो आम्ही. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण आलो वडाव गावामध्ये, पेन वडावमध्ये आलो. आणि पेन वडावमध्ये आज सोहळा असतं एक मिनगुटांचा, म्हणजे ते लेपा बोलतात काय, लेपा. आणि तो मिनगुटांचा लेपा पालखीसोबत ते 5 गावामध्ये फिरतं, परत गावात येतं. त्यानंतर काठ्यांचा उत्सव असतं. असा एक मोठा आणि एक आगळी वेगळी परंपरा या वडाव गावामध्ये असताना तीच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जो कंटिन्यू व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओचा या एकदा बोलतात ना अविस्मरणीय क्षणाचा आनंद घ्या. चला, आता मी जातो गावामध्ये भैरदेव मंदिराकडं, जिकडं हा सोहळा असणार आहे. तर इकडची एक परंपरा आहे, ती परंपरा मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे काही लोकांना त्याचा थोडासा विचित्र वाटेल, पण ती शेवटी पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आहे. ती परंपरा काय आहे ती बघा. तुम्ही किती बोललात अंधश्रद्धा काय, या गोष्टी सगळ्या बोलण्यापुरते असतात, पण शेवटी आमचा सण, आमची परंपरा, आमचा कल्चर ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करत असतो. चला, आता मी तुम्हाला दाखवतो एकदा काय परंपरा आहे ती बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. तर बघा, आपला बघा यो पार्टनर पण मिनगुटा आहेत त्यांच्या हातामध्ये, अक्षरशः मिनगुटा. तुम्ही त्यांच्या पाठीवर मिनगुटा बघू शकताय आणि मिनगुटाचं काट बघू शकताय. डायरेक्ट उपट रडले. बघा, बघताय बिंदास. पण ती शेवटी परंपरा आहे, पूर्वीपासून आलेली परंपरा आहे. थोडासा तुम्हाला विचित्र वाटेल, पण ती परंपरा आहे, काहीच नाही करू शकत. एवढ्या वर्षाची ती चालत आलेली परंपरा आहे, पूर्वजांपासूनची चालत आलेली परंपरा आहे. बघताय, डेंजरस आहे, म्हणजे खूप डेंजरस आहे. शेवटी तो देवाचा आशीर्वाद आहे, भैरदेवानिमित्त हा सोहळा त्यांचा चालू असतं. म्हणजे एकदम पारंपरिक असं गाणे वगैरे गात चाललेत आणि ही परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. जरा असा डेंजरस वाटेल, पण शेवटी काय करणार. तुम्हाला वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाहीये ती, कारण शेवटी आपल्या देवांचा तो आशीर्वाद आहे, देवांचा तो खेळ आहे. मी तुम्हाला त्यांच्या पाटणी दाखवू पण शकत नाही, अशी त्यांच्या पाटणीची अवस्था झालेली आहे. पण तो शेवटी मान आहे आणि वर्षानुवर्ष चालत आलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वयाची पण मर्यादा नाही आहे. व्यवस्थित एकदम मध्ये बघताय, गाणी गात, आपले पारंपरिक गाणी गात ती परंपरा टिकवत, एवढ्या वर्ष परंपरा टिकवली त्यांनी.
तर काका भेटलेत. काका कुठले तुम्ही? मी अकोल्यातले आहे. तुम्हाला माहिती आहे नक्की या परंपरेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? आमचं चाळाप्रमाणे दरवर्षी ही यात्रा चालू असतो आणि बहुत आनंदाने आणि एकदम मोठ्या उत्साहाने साजरे होत असतो. कुठल्याही प्रकारची दंगल वगैरे न करता चांगल्या आनंदाने पार पडतात. नक्कीच काका, एक वेगळा सोहळा आज आम्हाला बघायला भेटते आणि नक्कीच आमच्या माध्यमातून आम्ही भरपूर लोकांना सोहळा दाखवणार आहोत. एक वेगळी परंपरा आहे. खरंच बरं वाटलं. धन्यवाद काका. आणि आपले व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमचं खरंच खरोखर आभार आहे. तुम्ही पण आम्हाला नेहमी भेटा आणि तुमचे नेहमी आम्ही व्हिडिओ पाहतो आणि ते आनंद वाटतो आम्हाला तुमच्याबद्दल. थँक्यू काका, थँक्यू काका. त्या नुपा गेलो फक्त हे जल्लोष आहे. पोरांचा जल्लोष आहे. 17 तारखेपर्यंत जल्लोष झालाच पाहिजे 100%. तर बघताय आता ही सगळी मंडळी असणार ती येणार आहे मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये पुढचा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येकाने बघितल्या जय श्रीरामच्या बँड मधल्या डोक्याला. आणि बाकीची म्हणजे जी मिनगुटा घेऊन आहेत, आपण मिनगुटाच बोलतो, इथं काय बोलतात माहिती नाही, ते सगळं आता मंदिरामध्ये येणार आहेत. पोरांचा जल्लोष आहे, शेवटी पालखीचा जल्लोष आहे तो. आता बघताय ही मंडळी पहिली मंदिरामध्ये येत आहे. आता बघताय सगळी मंडळी मंदिरामध्ये येत आहे आणि सेम तो प्रकार मंदिरामध्ये होणार आहे. म्हणजे ती परंपरा भैरदेवाच्या समोर असणार आहे. या साईडला सेवेकरी, देवाचे सेवेकरी, जय मल्हार. आता बघताय मंदिरात भरपूर गर्दी झालेली आहे.
मंडळी, आता देव निघतायत, देव बाहेर निघते मंदिरातून, देवाची पालखी बाहेर निघते मंदिरातून. बघताय, देवाची पालखी मंदिरातून आता बाहेर जात आहे. आता पालखी मंदिरातून निघाली आहे आणि आता चालली जिथे मोठेवाड्याला, म्हणजे देवाचं जुनं मंदिर आहे त्या साईडला आता पालखी जाणार आहे. तर आपण पण जाऊ आता पुढं, बघू पुढचा सोला काय असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा आणि एवढीचा आनंद. शेवटी मंडळी काय असतं ना, जेव्हा जत्रा असतं ना, जत्रा पालखी या हे जेव्हा आपले सण येतात ना, म्हणजे नॉर्मली मार्च एप्रिल महिन्यामध्ये असतात, तेव्हा प्रत्येक गावामध्ये गावदेवीच्या बोला किंवा प्रत्येक गावाच्या ग्रामदेवतांच्या बोला जत्रा असतात, पालखी असतात आणि त्याचा एक आनंद, त्याचा एक उत्साह गावागावामध्ये एकदम भारी असतं. एक वेगळंच वातावरण त्यावेळी असतं. भर ऊन असतं, उन्हाचं प्रमाण जास्त असतं, भरपूर जास्त प्रमाणात असतं, तरी पण लोक ते न करता, ते न बाळगता आपला सण साजरा करतात. ते महत्वाचं असतं ना, आपल्या परंपरा टिकवल्यात ते जास्त महत्वाचं. आता हळूहळू पालखी जुनी मंदिराकडे चाललेली आहे, म्हणजे देवाची पालखी मंदिरातून निघाली आणि पुढं 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 पालखी चाललेली आहे. परंपरा सेम आहे, परंपरा तीच आहे वर्षानुवर्ष. ही बघा, आता ही चिलीपिली पण आली ना, चिलीपिल्यांच्या हातान पण तुम्हाला मिनगुडा दिसतात. लहान लहान पोरं पण आली आणि लहान लहान पोरामध्ये पण जास्तच उत्साह दिसतंय. तिकडे बघा, हे बघा, हा छोटा वर्ग आहे, तो पण तयार आहे, म्हणजे तो पण ती परंपरा पुढे चालवण्यासाठी तयार आहे. ओ आपल्याला बघताना पण म्हणजे भीती वाटते, अंगावर काटा येत आहे, पण त्या काट्यान भरलेली मिनगुट अंगावर मारून, शेवटी तो मान आहे, देवाचा मान आहे. बघताय, हा जोश आहे, हा उत्साह आहे आणि तो उत्साह बघायला. जत्रा कशी वाटली, काय बोलता, आमच्या वडागावची जत्रा कशी वाटली ती कमेंट मध्ये पाठवा. 100% कमेंट तर करणारच आहेत, कारण ही परंपरा आहे, ती परंपरा लोकांना बघायला भेटते. पुरा महाराष्ट्रामध्ये शेअर करा त्याला. तर ही परंपरा आपल्याला बघायला मिळणार आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे आणि ती वडाव गावामध्ये कायम आहे, टिकवली आहे आणि पुढे नेण्यासाठी सुद्धा ही बघा, हे चिलेपिली पुढे नेण्यासाठी जो तयार आहेत. हे बघा, म्हणजे ते लहानपणापासूनच आहे ना, आपली परंपरा आपले दादा मामा काका यांच्याकडून ती परंपरा बघत आलेली आहेत आणि ती परंपरा पुढं चालवत ठेवली आहे त्यांनी, आणि ही पुढची पिढी जी ही परंपरा कायम ठेवणारी. बघताय, म्हणजे 8-8, 9-9, 10-10 वर्षाची छोटी छोटी मुलं आहेत, ती सुद्धा आपली परंपरा कायम टिकून ठेवतात. बाप, डेंजरस काम आहे, एकदम खतरनाक काम आहे. काय नाही वाटत, देवाचा खूप आमच्या कृपा आहे, देव आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही वर्षभर देवाच्या कृपेने असतो. आम्ही काय घाबरत नाही, आम्हाला काय कसला टेन्शन नसतं. हे पेट कुठे आमच्याकडे काही नाही, ती चुकली लय मोठी देव आपला भाताला. पर्यंत पाठीवर मारतात बघा.
सगळी मंडळी म्हणजे आपल्या अंगावर तिमिंगुटा मारत मारत आता ते चाललेत मग हनुमान मंदिराकडं. डेंजरस, एकदम डेंजरस परंपरा आहे, भयानक परंपरा आहे, पण त्याने टिकवलंय एवढं वर्ष, तेच जास्त महत्वाचं आहे. परंपरा आहे, परंपरा तर टिकवता टिकवता मात्र जोश उत्साह त्यांचा काही कमी नाही होत. बघताय फुल एकदम जल्लोषात त्यांचा तो जो सण आहे, त्यांची जी परंपरा आहे ती साजरा करतायत. सर्वात महत्वाचं म्हणजे सगळं पारंपरिक, म्हणजे गाणी वगैरे बोलतात तेव्हा एकदम पारंपरिक गाणी वगैरे बोलतात दिसतात. तर बघताय आता पालखी पण येते जवळ, म्हणजे आता हनुमान मंदिराकडे जवळच पालखी येते. नॉर्मली तुम्ही पालखी अशी म्हणजे खांद्यावर घेतलेली वगैरे असाल, पण ही बघा आपल्या भरदेवाची पालखी ही डोक्यावर घेऊन गावात मिरवत असतं. इकडे बघताय आता सगळी मंडळी इथं आता मंदिराजवळ जमायला सुरुवात आहे, जमलेली आहे, गर्दी भरपूर झाली आहे इकडं. बघा भरपूर गर्दी झाली आहे इकडं. तर चला मंडळी बघता ही छोटी छोटी पोरं आहे, मामा त्यांच्या आहे. तर पोरांनो काय तुम्ही तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला मजा येते, मजा आनंद असली परंपरा तुम्हाला कुठेच नाही बघायला भेटणार. आणि असा प्रसिद्ध गाव आहे वडगाव. पहिला नंबर दत्तगुरुचा येईल. आणि ते वडगाव मध्ये हेलकोटीच्या स्पर्धा होतात 4 वाजता कंप्लीट, तुम्ही बघायला यावे. आपली या मैदानामध्ये ग्राउंड मध्ये येते आणि इथे एक थोडासा वेगळा कार्यक्रम असणार आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा आनंद घ्या या परंपरेचा, या आगळ्या वेगळ्या परंपरेचा. ही छोटी छोटी पोरं बघा आपली परंपरा जपताना दिसत आहेत. हा बघताय हा खतरनाक प्रकार असणार आहे. प्रत्येक जण म्हणजे परंपरा जपताना दिसतंय, डेंजरस काम एकदम.
तरी बघता या साईडला मस्त सोहळा चालू आहे, जबरदस्त बैरदेवाचा सोहळा. वडाव गावाचा एक आगला वेगळा सोहळा, एकदम म्हणजे खतरनाक सोहळा. आणि इकडं आपल्यासोबत भरपूर काही मंडळी आहे. काय बोलता मंडळी? बाईचं नेहमी ब्लॉग चांगला असतात. रोजचं कोलबी चिमुर माकल्यांचं ब्लॉग असतात, पण आज एक आगली वेगळी जत्रा बघण्यासाठी भाई मी बेलपाडकर हा आपली इथं उपस्थिती दाखवली. तर पहिले भाईचं धन्यवाद मानेन की भाई वेळात वेळ काढून आपल्या गावात आलेला आहे. तर भाईचं नेहमी ब्लॉग बघायचं आणि भाईच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बेलपाडकर असंच भाईला सपोर्ट करत राहा. असेच तुम्हाला डेली ब्लॉग बघत भेटतील. धन्यवाद भाई. थँक्यू भाई लोक, थँक्यू. ते बघते आता पालखी आलेली आहे मंदिराजवळ आणि मंदिराजवळ भरपूरच गर्दी झाली आहे. सगळं अंगावर वगैरे मारून झाल्यानंतर आता खाली आतरलेत आणि खाली त्याच्यावर लोलतात. मिनगुटा आणि फुल काटेरी मिनगुटा आहेत. हॅलो, तिकडे सोहळा चालू आहे आणि इकडे जावई गावात आलेत. जावई जत्रा आहे का नाही मजबूत? जत्रा मस्त आहे, छान आहे जत्रा. काहीतरी कर. आमच्या जत्रेला येऊन कसं वाटतंय दादा तुला? एकदम भारी, म्हणजे भारी वाटलं. एक वेगळा काहीतरी बघायला भेटला. आमची जत्रा अशी कुठल्या गावात होत नाही, म्हणजे अशी निरगुडा फक्त आमच्याच गावामध्ये मारतात. तर तुला कसं वाटलं? काहीतरी वेगळं असतं आमच्या गावामध्ये म्हटलं. तर खरंच एक वेगळाच अनुभव होता. म्हणजे असे मी तर कुठे अशी जत्रा किंवा अशी परंपरा बघितली नव्हती. 100% आपल्या चॅनल मधून सगळ्यांना बघायला भेटेल आणि एक वेगळी परंपरा होती. मजा आली, खरंच मजा नाही बोलता येणार. एक म्हणजे असं मन भरून आला की अशी परंपरा आहे, वर्षांपूर्वीची परंपरा आहे. तर थँक्यू. चला, बघितलं मी वडाव गावाचा हा सोहळा, म्हणजे बैरदेवाच्या जत्रेनिमित्त असणारा हा सोहळा एकदम अविस्मरणीय होता. म्हणजे वर्षानुवर्षी त्यांची ती परंपरा होती. मला तर भारी वाटला. म्हणजे परंपरा टिकवणं हे जास्त महत्वाचं असतं आणि त्यांची अजून पुढची पिढी सुद्धा त्या परंपरेमध्ये उतरले. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. म्हणजे आपल्या ज्या पूर्वीपासून ज्या आल्या परंपरा त्या टिकवण्यासाठी. तर चला म्हटलं, तुम्हाला हा सोहळा कसा वाटला? तुम्हाला ही परंपरा कशी वाटली? बघा, काही लोक बोलतील अंधश्रद्धा, पण ठीक आहे, बोलायचं त्यांना बोलण्याचा पण तोंड धरू शकत नाही. पण शेवटी ती आपली परंपरा आहे, आपण टिकवले. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्त शेअर करा. चला, बाय 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 बाय.